मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 7व्यांदा उपोषण सुरू केलेलं आहे। याआधीही जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली होती, मात्र त्या आंदोलनातून मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जरांगेंनी थेट मुंबईमध्ये धडक दिलेली आहे। पाहुयात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इतिहास सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। मुंबईच्या आझाद मैदानात जमलेला हा जनसमुदाय मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी अंतरवालीहून निघत थेट मुंबई गाठली। राज्य सरकारने दिलेल्या वेळेत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी केलेलं हे काही पहिलं उपोषण नाहीये। या मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी पडली ती अंतरवाली सराटीमधूनच। जरांगेंनी केलेल्या पहिल्या आंदोलनाला आज 2 वर्षही पूर्ण झाली। 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 ठिकाण अंतरवाली सराटी। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी पहिलं उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान यावेळी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात दगडफेक झाली होती। या घटनेत पोलिसांसह काही आंदोलकही जखमी झाले होते। तेव्हापासून मराठा आरक्षणाची धग आणखीच तीव्र झाली। 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 ठिकाण अंतरवाली सराटी। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगेंनी अंतरवालीत उपोषण केलं। सरकारनं आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे जरांगे आक्रमक झाले होते। दरम्यान जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना माजलगाव आणि बीडमध्ये जाळपोळीची घटना घडली होती। न्यायमूर्ती MJ गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांनी काढलेल्या समजुतीनंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। 26 जानेवारी 2024 ठिकाण नवी मुंबई। जरांगे पाटलांनी सरकारला वेळ देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जरांगेंनी थेट मुंबईत धडकण्याचा इशारा दिला होता। 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते। 26 जानेवारी रोजी जरांगे मुंबईच्या वेशीवर आले। नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये जरांगेंनी सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला होता। मात्र गिरीश महाजन आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढल्यानंतर जरांगे माघारी फिरलेत। 10 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 ठिकाण अंतरवाली सराटी। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंनी पुन्हा आंदोलन केलं। हे आंदोलन सुरू असताना हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं होतं। जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यानं उपोषण मागे घेतलं। 4 जून 2024 ते 10 जून 2024 ठिकाण अंतरवाली सराटी। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण केलं। उपोषणाच्या 6व्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर 10 जून रोजी शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला आली आणि जरांगेंनी उपोषण सोडलं। 20 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 ठिकाण अंतरवाली सराटी। आधीची उपोषणं करूनही सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे जरांगेंनी पुन्हा उपोषण केलं। मात्र पुन्हा एकदा तब्येत खालावल्यानं जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं। 25 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 ठिकाण अंतरवाली सराटी। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तसंच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले होते। दरम्यान यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सुरेश धस यांच्या हातून जरांगेंनी उपोषण सोडलं। 29 ऑगस्ट 2025 ठिकाण आझाद मैदान। वारंवार उपोषण करून आणि वेळ देऊनही सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यामुळे जरांगे पाटलांनी थेट मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी 10 वाजल्यापासून जरांगेंनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं। दरम्यान जरांगेंच्या या उपोषणानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।